श्री स्वामी समर्थ. स्वामी माऊली परिवारामध्ये आपलं स्वागत आहे. 10,000 पायऱ्यांचा प्रवास हा नक्कीच आपल्या शरीराची, मनाची, बुद्धीची सांगड असते. कधी पाय दुखतील, कधी थकवा जाणवेल, कधी पाय लडखडतील, पण तुम्ही जय गिरणारी नामघोष करणं सोडू नका. हा प्रवास फक्त शरीराचा नसतो, तर हा प्रवास असतो निस्सीम भक्तीचा, अनन्य भावनेने ठेवलेल्या विश्वासाचा आणि प्रचंड श्रद्धेचा. दत्तप्रभू तुमची परीक्षा घेतील, पण तुमची साथ कधीच सोडणार नाहीत. गिरनारला जाण्यासाठी तब्बल 14 लोकांची तिकीटं बुक केली होती आम्ही, पण हळूहळू एक एक जण तिकीटं कॅन्सल करू लागले. मग शेवटच्या दिवशी फक्त 3 जण राहिलो, मी, माझी बायको आणि आमची मैत्रीण. पण मैत्रिणीच्या घरी दुःखद घटना घडली, त्याच्यामुळे तिचं येणं कॅन्सल झालं. शेवटी आम्ही 2 जण राहिलो. विशेष सूचना: 2025च्या रेल्वे नियमानुसार तुमची तिकीट 8 तास आधीच कन्फर्म होते. पण आमच्या बाबत काहीतरी वेगळंच घडत होतं. 4 तासांपूर्वी आमचे तिकीट वेटिंगवरतीच दिसत होते. खूप हिरमुसलो आणि जाऊ दे, पुढच्या वेळेला प्लॅन करूया असं मनाला विनाकारण समजावत होतो. पण अचानक वाटलं, एकदा IRCTC ॲप्समध्ये जाऊन PNR नंबर चेक करूया. आणि इथेच दत्तप्रभूंनी त्यांची कृपा आमच्यावर केली. वेटिंगची तिकीट कन्फर्म दिसू लागली. लगेच तातडीने बॅग भरून आम्ही निघालो दत्तगुरूंच्या भेटीसाठी. कन्फर्म तिकीटचा आनंद गगनात मावेनासा होता. गिरनारला जाण्यासाठी रात्री 10:15 वाजता कल्याणवरनं पुणे वेरावळ एक्सप्रेस पकडली आणि जुनागड स्टेशनला दुपारी दुसऱ्या दिवशी 2 वाजता पोचलो. जुनागड स्टेशनपासून गिरनार फक्त 6 ते 7 किलोमीटरवरती आहे. ही भव्य कमान गिरनार क्षेत्र सुरू होताना लागते. आम्ही गोरक्षनाथ आश्रम इथे थांबलो होतो. सीझन असल्यामुळे रूमचे दर हे 2,000 रुपये होते. रूम ह्या प्रशस्त आहेत. आरामात 6 ते 7 जण एका रूममध्ये राहू शकतात. आश्रमामध्ये चहा, दुपारच्या आणि रात्रीच्या प्रसादाची व्यवस्था आहे. थोडा वेळ आराम करून रात्री गिरनार चढायचं ठरवलं. रात्री हलकासा महाप्रसाद केला. आता बरोबर 12 वाजले होते. दत्तप्रभूंना मनातूनच सांगत होतो, बस महाराज, थोडाच वेळ, तुम्हाला भेटायला आलोच आम्ही. सर्वप्रथम पायथ्याशी असलेले मारुती मंदिरमध्ये जाऊन हनुमानाचे आणि इतर देवांचे दर्शन घेतले. मग हे विलक्षण मंदिर, ज्यामध्ये दत्तप्रभूंचे सर्व अवतार प्रत्येक पायरीवर दिसत आहेत. दत्तप्रभू, श्रीपाद श्रीवल्लभ, श्री नृसिंह सरस्वती महाराज आणि श्री स्वामी समर्थ. 1,500 पायऱ्या चढल्यावर माझ्या बायकोच्या पोटात दुखू लागले. तेव्हा थोडा मी सुद्धा घाबरलो. सोबतीला कोणी नव्हतं आणि अंधार. मग नेहमीप्रमाणे स्वामींच्या तारक मंत्राने तारलं. मुंबईची गर्दी, गजबजाट आणि गोंधळ त्या अंधेरी रात्री हवाहवासा वाटत होता. आणि असा विचार करताच पाठून 15-20 जणांचा, स्त्री पुरुषांचा, लहान मुलांचा ग्रुप आला. त्यांच्याबरोबर थोडा वेळ आम्ही बसलो, गप्पा मारल्या. ती बाई सतत माझ्या बायकोला सांगत होती, आराम से आना, हम आपके आगे हैं, अंधेरे में मत बैठना, लाईट से वहाँ पे आराम करना. ती परकी स्त्री तिची खूप काळजी घेत होती. आम्हाला वाटलं तो ग्रुप आम्हाला पुढे कुठेतरी भेटेल. पूर्ण गिरनारवारीमध्ये वर चढताना आणि खाली उतरताना त्यातील एकजणसुद्धा आम्हाला दिसलं नाही. हे थोडं आश्चर्याचंच होतं. 5,000 पायऱ्यांवरती अंबाजी माता मंदिर आलं. तिथे थोडा आराम करून आम्ही गोरखनाथ मंदिरापर्यंत कधी पोचलो आम्हाला कळलंच नाही. अन पहाटे 4 वाजता गोरखनाथ मंदिराच्या पुजाऱ्याने वेळेच्या आधीच मंदिराचे प्रवेशद्वार उघडले होते, म्हणून त्यांचेसुद्धा दर्शन झाले. नंतर गुरुशिखरापर्यंतच्या पायऱ्या आम्ही सरसर चढलो, कारण तिथून खूप पायऱ्या ह्या उतरायच्या पण आहेत. गुरुशिखरापासून जवळजवळ 500 पायऱ्या खाली भाविकांची रांग लागली होती. सूर्याची अलगद किरणं अंगावर पडल्याने प्रचंड थंडीचा आवेग आता सौम्य भासू लागला.
अन ती वेळ आली ज्याच्यासाठी होता हा सर्व अट्टहास. त्या चरणपादुका आणि श्री गुरुदेव दत्तांची तेजोमय मूर्ती. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त असा जयघोष चालू केला. ह्या तेजोमय मूर्तीतून सोन्याची किरणं बाहेर पडत आहे असे जाणवले. ही आमची दुसरी वारी होती. पहिल्या वारीला ह्या पादुकांबद्दल तितकंसं माहिती नव्हतं. पण स्वामी सेवेत समजलं की त्या दत्तप्रभूंच्या स्वयंभू पादुका आहेत, जिकडे महाराजांनी 12,000 वर्ष तप केले होते. अन म्हणूनच काय आमची अनपेक्षित भेट घडली महाराजांची. खरंच आपण देवाला बघायला जात नाही, तर आपला देव आपल्याला बोलवतो. कारण आपल्या देवाला सुद्धा आपल्याला डोळे भरून पाहायचे असते.